श्री स्वामी समर्थ. सकाळी 8 नंतर आंघोळ करणाऱ्यांनी 4 मिनिटं व्हिडिओ नक्की बघा. खास करून स्त्रियांनी. सकाळी 8 नंतर स्नान करणाऱ्या स्त्रिया नेहमी काय राहते, अशा स्त्रियांच्या घरातील निघून जाते. सकाळी या टाईमला आंघोळ करू नये. काही व्यक्ती दुपारनंतर स्नान करतात. हे स्नान खूपच चुकीचे असते. स्वामी भक्त हो, त्यातील एक सवय म्हणजे उठल्याबरोबर स्नान करणे. स्नान करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. स्नान केल्याने आपले शरीर तर स्वच्छ होतेच, त्याचबरोबर आपले मनही प्रसन्न होते. स्नान करण्याचे आपल्याला खूपच फायदे होतात, ते तर आपल्याला माहीतच आहे. शास्त्रानुसार स्नान करणे हे खूप महत्त्वाचे कार्य आहे. आपण जाणून घेणार आहोत स्नान करण्याची योग्य वेळ कोणती, स्नानाचे किती प्रकार आहेत व कोणत्या प्रकारचे स्नान कोणत्या वेळी, व परंतु आपली ही सवय खूपच चुकीची. केले तर फायदा होतो आहे. कोणत्याही वेळी स्नान केल्याने आपल्याला त्याचा फायदा तर होत नाहीच, उलट नुकसान होते. स्वामींनी सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. स्वामी समर्थ केंद्रानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे त्यात सविस्तर वर्णन केलेले आहे. जीवन, मृत्यू व स्वर्ग नरकाबरोबरच धर्म, व्यावहारिक ज्ञान, संस्कार, वर्तन, सवयी याबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती यात आहे. स्नानाचे 5 प्रकार आहेत. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मस्नान, देवस्थान, ऋषी स्नान, मानव स्नान आणि दानव स्नान अशा प्रकारे 5 प्रकार आहेत. या सर्व सूचनांचे त्यांच्या प्रकारानुसार वेळ निश्चित केलेली आहे. पहाटे 4 ते 5 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्थान म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या ह्या स्नानाला ही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे. यावेळेस स्नान केल्यास आपल्या शरीरात, मनात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदयापूर्वी चांदण्या दिसत असतात तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. यावेळेस स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते. याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो. सकाळी 8 नंतर जे स्नान केले जाते त्यास राक्षस स्नान असे म्हटले जाते. हे अत्यंत चुकीची वेळ आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते. यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही, ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळसी आणि कंटाळवाणी वाटत राहते. म्हणून सकाळी 8 वाजता नंतर कधीही स्नान करू नये. स्त्रियांनी 8 नंतर तर स्नानच करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्यच राहते. अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. काही व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात. हे स्नान तर खूपच अशुभ असते. स्नान करू नये. ज्या व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग, लोभ, द्वेष, नकारात्मकता, कंटाळा या गोष्टी असतात. या लोकांचा चिडचिडपणा वाढतो, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत असतात. केंद्रानुसार आपल्याला ब्रह्मस्नान, देवस्थान आणि ऋषी स्नान किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे. रोज ह्या पवित्र वेळी स्नान करून भगवंताचे स्मरण करावे. स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या शरीराबरोबर मनही शुद्ध राहते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सकाळी 8 नंतर स्नान का करू नये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करून सोबतच बेल बटनही क्लिक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की बऱ्याच लोकांना आंघोळीचे नियम माहिती नाहीत. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.